नमस्कार, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि दरवेळेला तुम्ही मला सांगत असता ठिपक्यांच्या रांगोळी निरोप घेते तर तू त्या सेटवर जा आणि शेवटच्या दिवसाचं शूट कर. सो हो, मी आज सेटवर आली आहे. कानिटकरांच्या वाड्यात मी आहे आणि तुम्ही इथे बघताय वाडा आज थोडासा तुम्हाला रिकामा दिसेल. बाहेर शूट चालू आहे बरंच. सो इथे हा वाडा आज जरी रिकामा दिसत असला तरी ह्याची गडबड तुम्हाला माहिती असते किती असते. आणि इथे एक व्यक्ती आहे जी या वाड्यात आत्ता इथे आहे आणि निवांत बसली आहे. आम्हा सर्वांचा लाडका चेतन म्हणजे शशांक आत्ता इथे आहे आणि निवांत बसलेला दिसतोय. जरा विचारूया त्याला, शूटमधून बराच वेळ मिळाला आहे का शेवटचा दिवस आहे म्हणून एवढं सगळं निवांत चाललंय. स्वागत आहे एकतर लोकमत फिल्मीमध्ये तुझं. आणि चेतन, खरं तर ह्या वाड्यात नेहमी गजबज असते. आज हा वाडा आम्ही पण आलोय तेव्हा जरा आम्हाला कुठेतरी शांतता दिसते आणि तूही छान निवांत बसलायस. सो काय एक्झॅक्ट भावूक क्षण आहे तुझ्यासाठी, आठवणी आहेत काय? हो, म्हणजे महत्त्वाचीच सिरियल आहे खरं तर ही. आणि त्याचा आज शेवटचा दिवस आहे. खरं तर काल परवापर्यंत शेवटचा दिवस माहीत असूनही ते फिलिंग येत नाही आपल्याला जोपर्यंत तो दिवस तो क्षणी येत नाही तोपर्यंत. तर आता जरा उत्तरार्ध सुरू झाला आहे दिवसाचा, त्यामुळे ते हळूहळू जाणवायला लागले की उद्यापासून हे काय होणार नाही. हा वाडा उद्यापासून गजबजणार नाही. जी ठिपक्यांची रांगोळी आम्ही रोज काढायचो ती आता तशी आमच्या अंगणात काढली जाणार नाही आहे. याचं कुठेतरी जाणीव जी आहे ती अजूनशी घट्ट झाली, तीव्र झाली. पण हा वाडा एक वेगळंच कॅरेक्टर होतं आमच्या सिरियलमधलं. म्हणजे सगळी जी महत्त्वाची पात्रं आहेत त्यांना साथ देणारं हे अत्यंत महत्त्वाचं पात्र होतं, तो म्हणजे हा वाडा. आम्ही कित्येक सीन असे इथे बसून केलेत. काहींच्या जागा ठरलेल्या असायच्या, तर त्याच्या काही गमती जमती आहेत. आम्ही वाड्यामध्ये चप्पल कधीच वापरली नाही, शूज फूटवेअर नाही. कारण कानिटकरांच्या घरात कोणी शूज चप्पल घालून घरभर फिरतं असं आपण केलं नाही. आणि तो आमचा मुद्दामचा डिसिजन होता, कारण की आपण इतर सिरियल बघाल तर त्यात प्रत्येकाच्या पायात चप्पल असते, घरातली चप्पल. तर आमच्यात घरातली चप्पल म्हणून पण कोणीच वापरत नाही. म्हणजे कॅरेक्टर म्हणून वापरत नाही, पण ॲक्टर म्हणून आम्ही चप्पल घालून फिरतो. कारण की आफ्टर ऑल ते वायर कधी कधी उघड्या असतात, कधी काय असतं, तर त्यामुळे सगळ्या प्रिकॉशन घ्यायला लागतात. पण आणि जेव्हा सीन असं व्यवस्थित असतं तेव्हा कोणीतरी चप्पल घालून यायचं आणि ते आम्हाला खूप खटकायचं. तर चप्पल कशी काय आमच्या घरात, असं व्हायचं. आणि सीनला ॲक्शन म्हणायच्या आधीच आम्ही चपला काढायचो. त्यातल्या बाबी आत्याला, त्याच्यानंतर मानसीला, लीनाताईंना, सुवाईंना या कायम चुकीच्या ठिकाणी चपला काढल्या त्यांनी. यांच्यासाठी रिटेक होतं. अरे तुमची चप्पल दिसते, मग त्या येणार, ती त्यांची चप्पल बाजूला ठेवणार आणि मग सीन करणार. या गोष्टी काही मिस होणार आहेत आमच्या. या तुम्हाला वाडा दाखवतो मी. हां, मी ॲक्च्युली याचा एक व्लॉगच करणार आहे. आणि ही जी खोली आहे जिथे आम्ही शशांक अपूर्वा इथे शिफ्ट झालो होतो तिच्या प्रेग्नन्सीमध्ये. तर ही ती खोली आहे. या खोलीमध्ये आधी ही बाबी आत्याची खोली होती, त्याच्यानंतर ही आईबाबांची खोली, त्याच्यानंतर मानसी त्यांची पण हीच खोली आणि आमची पण हीच खोली एकच आहे. आम्ही इंटेरियर जरा चेंज करतो, इकडचं तिकडे तिकडचं इकडे पडदे बदलले की मग ती झाली वेगळी खोली. त्यामुळे ते गिमिक करायचो आम्ही. ही बाबांची आमच्या पेटी आहे. हे पण बाबांना खूप महत्त्वाचं एक कॅरेक्टरचं काय म्हणत आला एक साधन होतं. हे मजा होती. हो, बाबा म्हटलं की पेटी आणि त्यांचं ते भेसूर गाणं, हे या दोन गोष्टी होत्याच. त्यानंतर आता हा आमचा हॉल आहे. हॉलमध्ये आमचे जे ऑल कॉम्बिनेशन सीन असायचे, इथे जे मोठे मोठे सिक्वेन्स भांडणाचे असतील किंवा काय ते व्हायचे. आणि जेव्हा जेव्हा असे मोठे सीन यायचे ज्याच्यात भांडण होतं, कोणी रागवतं आहे, चिडतं, ते यावेळेस मी हमखास हसायचो. का माहीत नाही, तुम्ही सगळ्यांना विचारू शकता. माझ्या हसण्यामुळे खूप रिटेक झालेले आहेत आणि मला ते हसायला येतं की आत्ता आपण छान बोलतोय गप्पा आणि आणि ते ॲक्टिंगचं मला खूप हसायला येतं. म्हणजे सगळे छानच करतात, पण तरी मला असं रागवतंय, कोणी चिडतंय, कोणी काय, तर मला ते हसायला यायचं. मग मी खूप शिव्या पण खाल्ल्या त्याच्यामुळे, नको ना हसू. कधी कधी असं हसण्याचं आपण एकदम ह्याच्यावर असतो तेवढ्यात कट होतं आणि मग मोठमोठ्याने असतो. कळलंय, तू नुसता हसत नाही, तुझा जो चष्मा आहे तो तुला साथ देतो नेहमी आणि तू असा हसतोस हेही आम्हाला कळलंय. ती माझी टॅक्ट होती आणि ही मी 2 ठिकाणी वापरायचो. एकतर हसायला यायला मी असं करायचो की त्यामुळे ते कळायचं नाही. आणि दुसरी, मी खूप गाणी गायली आहेत या सिरियलमध्ये.
शशांक हा चांगला गातो पण, म्हणून मग जेव्हा जेव्हा गाणी माझ्या वाटायला यायचे तेव्हा मला लिरिक्सचा प्रॉब्लेम आहे, माझं ते पाठ होत नव्हतं. मग मला पहिली ओळ मिळाली की पुढचं मी करायचो. त्यामुळे मी अशी आयडिया करायचो की आता काहीतरी गाणं आहे, समजा सुरुवात त्याची काहीतरी आहे. हा मग मला शब्द आला की मग तेच छेडिता गीत उमटले नवे, पण त्याच्या आधीची सुरुवात आहे. आणि मी माणसं पेरलेले असायचे, माझे असिस्टंट डिरेक्टर जे आहेत त्यांना मी सांगितलं की म्युझिक सुरू झालं की मला पुढचा शब्द द्या, मग त्याच्या पुढचं. मी असा एक इन्स्टाला व्हिडिओ पण टाकला होता. तर त्या लिरिक्समुळे माझ्या अनेक गोष्टी पाठ आहेत असं लोकांना वाटून तो भास निर्माण केला होता मी. हे आमचं एक एक गोष्ट सांगतोयस, पण मला एक गोष्ट ही तुला विचारायची आहे की ज्या ठिकाणी येतोस ना, आता तुझा पहिला दिवस होता तो आणि आजचा शेवटचा दिवस, प्रत्येक ठिकाणचे एक स्पेसिफिक सीन आहेत ज्या सीनचे तुला अशी या ठिकाणी केलेला हा सीन आता पुन्हा होणार नाही पण तो सीन खूप आठवतो, तेही मला सांगशील प्लीज. आमचं ओसरीतलेच मॅक्झिमम सीन होतं हे इथे झालेले. आणि अपूर्वा शशांच्या खोलीतले सीन, तर त्या खोलीमध्ये ऑल कॉम्बिनेशन सीन आधी आम्ही जे करायचो, अगदी सगळे गँग आमच्या खोलीत शिरायची आणि माझी धमाल उडायची, ते सीन जास्त मिस करू. कारण ती खोली फक्त नावाला आमची दोघांची होती, पण ती सगळेच जण येऊन त्यात धमाल करायचं, त्यामुळे ती पण एक गोष्ट आहे. आता इकडे तुम्हाला दाखवतोय, तुम्हाला वाटेल हे काय, याला काय अर्थ आहे, दाखवतो तुम्हाला. आता ना जेव्हा शूटिंग लांब ठिकाणी करायचं नसतं किंवा वेळ कमी असतो, तर तेव्हा आम्ही काय करायचो, ही जी आमची खोली आहे, एका सीनसाठी इथून 40 किलोमीटर लांब जाऊन शूट करण्यापेक्षा इथे आम्ही अपूर्वाच्या घरातली एखादी वॉल शूट करायचो. इथेच कधीकधी दवाखान्याचा एखादा बेड लावला की हा दवाखाना झाला, इथेच एखादा माझं ऑफिसचं टेबल लावलं की ते माझं ऑफिस झालं. त्यामुळे आम्ही याला मॅजिक रूम नाव दिलं होतं हे. आणि ही आमची मॅजिक रूम होती, जिथे अनेक गोष्टी, आम्ही रेस्टॉरंटसुद्धा इथे चीट केलेलं आहे. लोकांना वाटतं रेस्टॉरंटमध्ये गेले, नाही, आम्ही इथे वाड्याच्या हॉलच्या शेजारी येऊन आम्ही रेस्टॉरंट क्रिएट केलेलं असायचं. त्यामुळे ही एक वेगळीच गंमत होती. आणि ह्या रेस्टॉरंटमधूनच जर का तुम्ही इकडे याल, मला माहीत नाही आता ते कितपत हे आहे. हां, आमचं किचन. हां, तर आम्ही किचनमध्ये पण अनेक सीन शूट केले होते. ऑल कॉम्बिनेशनचे जे काय सीन असायचे आमचे, जेवतानाचे. आणि जेवतानाचे सीन तुम्ही कुठल्याही ॲक्टरला विचारा, 90% ॲक्टर तुम्हाला हेच सांगतील की खऱ्या जेवणानंतर जेवणाचे सीन लागतात. आणि त्यामुळे ना भूक मेलेली असते, तुम्हाला एक घास खायची इच्छा नसते, पण तरी ते खात खात मिटक्या मारत तुम्हाला खायचं असतं. आणि हे होतं. म्हणजे मी गेल्या 6-7 वर्ष मी सिरियल करतो आहे, तर 6-7 वर्षांमध्ये मला हा अनुभव 99 वेळा तरी आलेला असेल की त्यावेळेस तसंच झालं आहे. त्यामुळे हे आमचं किचन आहे. डबल डोअर फ्रीज आहे आमच्याकडे, जो आम्ही कधीच उघडत नाही, कारण की तो उघडला तर त्यातनं सुवास येतो छान. आणि हे तुम्हाला हॉल दाखवतो. वाड्याचा वरचा मजला तुम्हाला दाखवतो. या पायऱ्यांवर पण आम्ही सीन केले आहेत बरेचदा. पायऱ्यांवरून जेव्हा उतरत आम्ही खाली यायचो सीनला, तेव्हा आम्ही रिहर्सलला कोणीच एवढं वर चढून यायचं नाही. त्यावेळेस पण आमचा दिग्दर्शकाचा हट्ट असायचा, नाही तुम्हाला ते टायमिंग मिळेल, मग तुम्ही. मग सगळे असं रडत खडत एवढं इथून चढून इथे यायचो आम्ही. आणि इथे आल्यानंतर हा जो काय एवढा स्पेस आहे, ॲक्शनच्या आधी तिला काय होईल, हे सगळं इथे चालायचं आमचं. कोणी कोणाचं नाव घे, आणि ॲक्शन, आणि मग असं करत ज्याची एंट्री तसं ते जायचं. त्यामुळे इथल्या खूप आठवणी आहेत. या खोलीकडे आपण येऊया. पण एक इंटरेस्टिंग खोली आहे इथे जरा सावकाशी आहे, सांभाळून. ही जी खोली आहे ती बाबी आत्याची खोली आहे. एक मिनटं पकड, बाबी आत्या आहे का बघ. आमची बाबी आत्याची खोली आहे. आता ह्यात आम्ही काय करायचो, इथपर्यंत माणूस उभा राहू शकतो, याच्या जास्त तिकडे गेला की तर इथे पडदा लावलेला असतो. मग तो पडदा बाजूला सारून असं काय रे काय चाललंय वगैरे असं ते एंट्री. पण मागे काहीच नाही आणि तो पडदा वगैरे लावलेला असतो, त्यामुळे खोल्या कमी आहेत तशा.
पण ते आम्ही खालचं जे म्हणालो तसं इंटिरियर चेंज करायचो आणि एक्सटिरियरला हे दाखवायचं की इकडनं कोणी आलं तिकडनं कोणी आलं. तर ही एक गंमत आहे. मला वाटलं रूम मेसी असेल किंवा रूममध्ये काहीतरी वेगळं असेल, पण हे मी भलतंच पाहिजे. त्यानंतर इथे पण आमचे काही काही सीन्स झालेत. फार रेअरली इथे सीन घडलेत खरं तर, पण जे सगळ्यांपेक्षा बाजूला जाऊन बोलायचं आहे कोणाशी काय, तर ते इथे सीन घडायचे. ही आमची बाल्कनी आहे. आमच्या सिरियलचा इथला पहिला जो सीन होता तो इथेच झाला होता. आणि इथे दादा काका ओरडतात आमच्यावर, अरे पैसे काय झाडाला लागतात का म्हणून. आणि मग सजावट आणि असं काहीतरी ते सीन होता. तो पहिला सीन इथेच शूट झाला होता आमचा. शरद सर करायचे तेव्हा दादा काका. तर इथली त्या सीनची आठवण आहे. हां, तुम्ही इथे बघू शकता. हां, आणि इथे आमचं सगळेजण वाचनाला बसतो आम्ही एकत्र सीनच्या आधी. हां, हे सगळा टेबल भरतो आणि आमचं वाचनाचा जे सेशन आहे ते सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग असायचं. एका वेळी जवळपास इथे एक 15-16 माणसं एकत्र बसायची आणि सगळीजणं वाचन करायचे. त्यामुळे त्यात जोक, मजा, मस्ती, टाईमपास असं सगळं व्हायचं. वाचनही व्हायचं. ऑफकोर्स त्याशिवाय सिरियल गेलीच नसती पुढे. तिथे एक माझा स्पॉट आहे. मी कायम तिथे जाऊन फोनवर गप्पा टप्पा. हो, इथनं दाखवू शकतो मी कदाचित. आहेत ना? नाही, जाऊ दे, नंतर दाखव. नाही, इथे पण गच्चीच आहे आणि तिकडे शूट चाललंय त्यांचं नेमकं. मला एक विचारायचं आहे चेतन, ते म्हणजे सगळा सेट दाखवला, सगळ्या सेटमधल्या काही काही एका कॉर्नरच्या गोष्टी आहेत. तुझा फेवरेट कॉर्नर सेटवरचा कोणता आहे आणि तिथे बसून तू कुठली महत्त्वाची गोष्ट केली असशील, किंवा एक म्हणतात ना एक पर्सनल कॉर्नर असतो सेटवरचा की तिथे गेल्यावर तुम्हाला तिथेच बसायला आवडतं, अशी कुठली गोष्ट? तशी म्हणायला गेलं तर बऱ्याच जागा आहेत, पण आम्ही फार म्हणालो ना तसं कट झालं की आम्ही जास्त करून रूममध्ये जाऊन बसायचो. मग रूममध्ये आमची मजा मस्ती, टाईमपास आणि हे ते सगळं चालायचं. तिथे पडायला बेड वगैरे असं सगळ्याच गोष्टी असल्या. मग आणि एकदा कट म्हणाला ना की सगळ्या लोकांची झुंबड उडते. लाईटिंग आणि हे ते सगळं सेटिंग आणि ते सगळं करायचं असतं. त्यामुळे आपल्याला सर जरा उठा किंवा इकडे, त्यामुळे आम्ही उठून डायरेक्ट आतच जातो. त्यामुळे असं इथे फार वेळ ह्याच्यानंतर आम्ही घालवलेला नाही आहे. मग सीन चालू असतो तेव्हा सगळेच जण असतोच आम्ही. ओसिरीला मी मिस करेन तसं बघायला गेलं तर, कारण की ओसरीत खूप आठवणी आहेत, खूप सीन झालेत आमचे. बरेच सण म्हणजे गणपती असो, दिवाळी असो, बऱ्याच ठिकाणी सगळं खालीच शूट खाली होतं. आणि जेव्हा जेव्हा तिथे सीन झाले तेव्हा ते असे ऑल कॉम्बिनेशनचे सीन असायचे. त्यामुळे ते नक्की मिस करेन मी. मला नावं घ्यायची आवड आहे लोकांचं. तुम्हाला मुली सांगतीलच, पन्नाला आम्ही खूप छळलं होतं. म्हणजे ते सात्विक छळ होता तो खरं तर ते मी मिस करणार. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता जर तुला असं विचारायचं झालं की ह्या सगळ्या गोष्टी तर तू सिरियल संपताना, म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट मिस करतोच, हा वाडा हा खरं तर लोकांचा कानेटकरांचा वाडा म्हणून खूप फेमस आहे, लोकांनाही प्रचंड आवडतो. पण हा सेट आता पडणार किंवा तुमची सिरियल संपल्यानंतर म्हणजे आम्हाला जेवढं कळलं की हा सेट पाडला जाणार आहे आणि इथे दुसरं काहीतरी होईल, तेव्हा कधी नंतर इन फ्युचर कधी आलास तर ही आठवण राहील का की बापरे इथे आपला कधीतरी वाडा होता आणि ते छान शूट केलं? नक्कीच. आत्ता झालं असं, ह्याच्या मागे अजून एक वाडा होता दुसरा जुना, जो पूर्णपणे पाडला. तर त्या वाड्यामध्ये जीवाची होती कायली सिरियल चालायची. तर मी तेव्हाही जायचो राजला वगैरे भेटायला किंवा असं वाडा बघायला. आमचं जे पहिल्या लग्नाचं शूटिंग जे झालं होतं पूर्वा शशांचं, ते त्याच वाड्यात झालं होतं. त्यामुळे मी आज सकाळीच इथे गेलो होतो, त्याचे मी फोटोज काढले आणि म्हटलं किती छान होतं ते सगळं गेलं. आणि तर हा आमचा वाडा, माझी परत ॲक्च्युली बघायला यायची इच्छाच नाही आहे हा वाडा. म्हणजे त्या भग्नावस्थेत तो पडलेला असताना येऊन मला ह्याच मेमरीज घेऊन त्या कायमच्या स्मरणात ठेवायच्या. आणि जेव्हा केव्हा सिरियल बघेन तेव्हा तो टवटवीत दिसणारच आहे मला वाडा. त्यामुळे माझी इच्छा नाही आहे ह्या वाड्याचे असे पडलेले फोटो बघायची. बरं, आपण सेट तर फिरलो, खूप साऱ्या आठवणी तर आहेत चेतन, बट एक आजची गोष्ट अशी की आज सकाळी आला असशील तेव्हा शशांक म्हणून रंगभूषा करताना, तो मेकअप करताना एक वेगळ्या गोष्टी जाणवलं असेल, आणि आत्ता जेव्हा पॅकअप होईल आणि तो मेकअप उतरवशील, खूप भावूक क्षण असेल, किती आठवणी घेऊन जाशील आणि ते फील कसं असेल ते जाणून घ्या. फारच अवघड प्रश्न आहे हा.
मी माझा मेकअप मी स्वतःच करतो, त्यामुळे मला तो पहिल्यांदा जाणवलं. मेकअप करताना एवढं जाणवलं नाही जेवढं मला तो चष्मा घालताना जाणवलं. कारण चष्मा मला वैयक्तिक आयुष्यात नाही वापरत मी, नाही आहे मला, असेलही थोडाफार नंबर माहीत नाही. पण त्याची मला सवय इथे लागली आणि चष्मा इज इक्वल टू शशांक असं ते कुठेतरी समीकरण आहे. त्यामुळे मी तो चष्मा घातल्यानंतर मला आठवलं, अरे यार आज शेवटचा दिवस आहे. मी हा चष्मा बाय द वे मी चष्मा घेऊन जाणार आहे घरी आठवण म्हणून. तर तो चष्मा घातला आणि बघितलं समोर ते हाफ कुर्त्यांमध्ये. हाफ कुर्ते पण मी एरवी वापरत नाही तसा. म्हटलं अरे यार आज शशांकचा लास्ट दिवस आहे. पण ठीक आहे, हरकत नाही. आणि मेकअप काढताना मला कदाचित ते जास्त जाणवेल. जसं मी काल तुला म्हणालो मी की मला तो उत्तरार्धात जरा जास्त जाणवतं येते. सो काल परवा मागच्या महिन्यात माहीत होतं हे ह्या संदर्भात. हां, आणि तेव्हा ते फिलिंग नाही आलं. आत्ता थोडं थोडं ते गडद होत चाललं आहे. मला आठवतं माझं पहिली जी मुख्य भूमिकेतली सिरियल होती आलटी पलटी, तेव्हा पण मी असंच केलं होतं. मी कॉस्च्युम चेंज करतो म्हणालो, मी दार लावून घेतलं आणि त्या कपड्यांना वगैरे नमस्कार केला आणि त्यांचे आभार मानले. तो माझा खूप प्रायव्हेट मोमेंट होता. जसं आजही मी तो करेन. मी तो शूट नाही करणार, त्याचं काही हे नाही करणार, फोटो पण नाही टाकणार. तो माझ्यासाठीचा तो क्षण असेल. एक ग्रॅटिट्यूड म्हणून त्या कॅरेक्टरने मला जे काय दिलं आहे, घराघरात पोहोचवलं आहे. खूप लोकांना त्यांच्या घरातला शशांक वाटतो. ह्या वाड्याने, या ठिपक्यांच्या रांगोळीने, त्या कपड्यांने, त्या कॅरेक्टरनेच मला आयुष्यात खूप महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. म्हणून त्यांचा आभार व्यक्त करेन मी माझ्या पद्धतीने तसे. आणि तेव्हा काय वाटेल मला माहीत नाही. म्हणजे महत्त्वाचं आहे ते. खूप इमोशनल मोमेंट आहे खरं तर तुमच्यासाठी आजची. आणि कारण असं नाही की तुम्ही फक्त लीड आहात किंवा 4 जण तुमच्यासोबत आहे. तुमची कानेटकर फॅमिलीच एवढी मोठी आहे की प्रत्येक जणांसोबत एक वेगळं बॉन्डिंग आहे तुमचं. त्याच्यामुळे ते बॉन्डिंग तुम्ही आज एकत्र घेऊन जाणारच आहात. सगळ्या गोष्टी आहेतच. पण शशांक, आता प्रेक्षकांना पुढे प्रश्न पडला आहे की आता पुढे काय? शशांक पुढे काय करणार? किंवा चेतन म्हणून तो आता नव्या कुठली गोष्ट घेऊन येणार, तर अजून काही प्लॅनिंग झालं आहे की आजचा दिवस फक्त इथे स्पेंड करायचं एवढंच? हां, आजचा दिवस मी आज तर विचारच करत नाही त्या गोष्टीचा. आणि पुढे काय करेन किंवा काय नाही, याच्यानंतर 3 महिन्यात काय असेल, मी आत्ता काहीतरी बोलेन पण माझ्या हातात काहीतरी वेगळीच गोष्ट असेल. ह्या कसल्याची शाश्वती नसलेलं हे क्षेत्र आहे खरं तर. आणि हीच गोष्ट मला अट्रॅक्ट करते. नाहीतर एखाद्या नोकरीत आपण काम करतो तर 35 वर्ष काम झाल्यानंतर त्याच डेस्कवरून माणूस रिटायर होतो, आजूबाजूची लोकं रिटायर होतात, काही नवीन येतात, त्याच ऑफिसमधून माणूस शेवटी निघतो. तसं आयुष्य मला नको होतं. मला थोडं ज्याचा मीच अंदाज बांधू शकणार नाही, छोट्या छोट्या गोष्टींमधला ओव्हरऑल बांधू शकेन असाच ते हवं होतं. त्यामुळे आज मी सायंटिस्ट केला, उद्या कदाचित शिपाई करेन, परवा मी CEO करेन, तेरवा मी रिक्षावाला करेन. असं मला वेगवेगळं करत जायला आवडेल. पण एवढं नक्की की शशांकची छाप माझ्या पुढच्या कुठल्या कामावर दिसणार नाही ह्यासाठी मी प्रयत्नशील असेन. आणि तेव्हा ते माझं यश असेल खरं तर. म्हणजे आत्तापर्यंत जी काय मी काही छोटी मोठी कामं केलीत त्याचं मी प्रत्येक वेगवेगळ्या रंगाचं ते कॅरेक्टर असावं असा प्रयत्न केला आहे. शशांक जास्त लोकांपर्यंत पोहोचला, पण त्याच्या आधीचं कॅरेक्टर पण मी वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला होता. शशांकपेक्षा विरुद्ध भूमिका करायला मला आवडेल, की जी लोकांना असं वाटतं, अरे यार हा तोच मुलगा आहे का जो असं अगदी सोज्वळ साधा आणि हे करत होता. तर ते बघूया, ते चॅलेंज असेल माझ्यासाठीही आणि मी त्याची वाट बघतो आहे. एक शेवटचा प्रश्न जाता जाता तुला असा की तुमच्या फॅन्सने तुम्हाला खूप प्रेम दिलं आहे. आम्हालाही ते बरेच DMs करून सांगत असतात की तुम्ही जा सेटवर, बऱ्याच गोष्टी विचारा, आम्हाला काही गोष्टी हव्या आहेत नवनवीन. सो आम्ही नेहमी प्रयत्न करतो की काहीतरी तुमच्याकडून आम्ही नवीन काढू शकू आणि ते तुमच्या प्रेक्षकांना आमच्यामार्फत देऊ शकू. सगळ्यांचे असे प्रश्न आहेत की फॅन्स जे आहेत त्यांनी खूप आत्तामध्ये शप्पू असो, शशांक कप्पू असो, बऱ्याच गोष्टींनी त्यांचे फॅन पेजेस तुमचे क्रिएट केले. तर त्यांच्यासाठी एक शेवटचा मेसेज शशांक म्हणून, कारण तरी या कॅरेक्टरला खूप प्रेम दिलं. ते मी असं म्हणजे काय म्हणू त्याला, मी शब्दात कसं मांडू, एवढं प्रेम फॅन क्लब्सने दिलं आहे ना. पण मी कायम ऋणी असेन तुमचा. आणि तुम्हाला ते कॅरेक्टर आवडलं, तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं, हे जे काय नातं आहे फॅन्सचं आणि कलाकारांचं, ते मला अनुभवायला मिळालं. अनेक एडिट्स केलेले असतात आणि ते इतके क्रिएटिव्ह केलेले असतात की असं वाटतं, अरे यार हे किती मजा आहे ह्याच्यात. आणि ह्याचा मी शूट करताना विचार पण केला नव्हता, तितकं हे कमाल केलेलं आहे. आणि त्या सगळ्या फॅन्स क्लबचे, त्या सगळ्या चाहत्यांचे मी अगदी मनापासून आभार मानतो.
तुम्ही तुमचा अभ्यास आहे ते सगळं सांभाळून सिरियलवर प्रेम करताय, करत होतात, इथून पुढे करत राहाल जुने एपिसोड्स बघून हॉटस्टारवर किंवा असं काय काय. कधी कुठे आपली भेट झाली तर तुम्ही शशांक किंवा खडूस म्हणून मला हाक मारली तर मी नक्की मागे वळून बघेन. आणि थँक्यू सो मच फॅन्सला. मी आत्ता पण मला इतके मेसेजेस आहे. आत्ता बाहेर काही भेटवस्तू घेऊन आले होते काही लोक. तर हे प्रेम असं विकत नाही ना घेता येत की मी आज मोठा 5 कोटीचे फिल्म लॉन्च केली आणि स्वतःला हिरो म्हणून आणला, आता मला फॅन्स माझे तयार होतील. असं नाही होत तयार फॅन्स. तर थँक्यू सो मच. ह्या सगळ्या कामातनं तुम्ही माझ्याशी जोडले गेलात आणि माझ्यावर प्रेम केलं. थँक्यू सो मच. आणि तुझ्या डोळ्यात ते आम्हाला दिसतंय की तू किती भावूक झालायस ते, आणि अर्थात ते प्रेक्षकांचं प्रेम असतं आणि त्याच्यातूनच आपण मोठे होत असतो खरं तर. सो हे सगळ्यांचं तुमचं प्रेम आहे सगळ्या प्रेक्षकांचं तुमच्यावर. आणि मला खास करून असे DMs आले होते जे आत्ता मला तू बोललास तेव्हा जाणवलं की आमच्याकडे काही गिफ्ट्स आहेत, तू कधी सेटवर जाणार आहे, शेवटचा दिवस आहे तर आम्हाला सांग, आम्हाला ते सेटवर जाऊन द्यायचे आहेत पण काही गोष्टी असतात, कंडिशन्स असतात, त्याच्यामुळे आम्हाला ॲड्रेस आणि लोकेशन सांगता येत नाही. पण असं बऱ्याच जणांचे DMs होते, त्यांना हे गिफ्ट आम्ही देऊ शकतो की शेवटचा दिवस आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो आहे. आणि चेतन, तू आम्हाला वेळ दिलास आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत शेअर केलास. थँक्यू सो मच आणि तुला ऑल द बेस्ट पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. थँक्यू. मला ही संधी मिळाली प्रेक्षकांशी तर डायरेक्ट संवाद साधण्याची. कारण मी सोशल मीडियावर तसा लाईव्ह येऊन हे बोलणं, आणि मी तुम्हाला ओळखतेच एवढं काय, मला असं फार ना हे व्यक्त करणारा माणूस नाही आहे मी. पण याचा अर्थ वाटत नाही अशातला काही भाग नसतो, पण काहींचा स्वभाव असतो ते व्यक्त करून सगळीकडून ते बोलावं. माझी बहीणही म्हणते की तू व्यक्त करत नाही काही, म्हणजे आमचं भाऊ बहिणीतलं जरी असेल तरी. तर माझा तो थोडासा स्वभाव असा आहे, पण माझ्या मनात फार आदर आहे या सगळ्या गोष्टींबद्दल. आणि थँक्यू सो मच.